म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. श्री स्वामी समर्थ. वाजले 5:24 आणि आम्ही चाललो धुबरीक. सकाळी 4 वाजता उठान तयार झालेली आहे आणि आज 5:30 वाजले तरी काय दिसत नाही. बघा दाखवते बघा, धुक्याची काय आता बघा बघा काय दिसत नाही. बाहेर जाऊन तुमका दाखवते. अजून बरोबर 5:30 वाजता बाहेर पडला. झाला असं शटरकडे बंद केला ना. रूम दुसरे म्हणजे आजचो होतो ना कालचो तो रूम नाही आहे, कारण रूम बुक झालो. मग ह्याच हॉटेलात दुसरा रूम बुक केला आजपासून 2-3 दिवसासाठी. म्हणजे शनिवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी चेकआउट. म्हणून सामान विमान सगळं ठेवला, पण ह्यांनी लॉक मारून ठेवलं ना. सागर गेलो होते का बोलाव शटर ओपन करू. कोहरा कोहरा काय खतरनाक धुक्या. मस्तपैकी थंडी आहे, भारी सॉलिड आहे. थोडा थोडा दिसाक सुरुवात झाली आहे. धुक्यामुळे दिसत नाही अजिबात काय. अरे एवढा धुक्या ना, मोबाईल मध्ये व्यवस्थित दिसत नसत कदाचित. रिक्षा मिळत नव्हती किती वेळ. मोबाईल गेलो म्हणता तुमका मी काही नेन सोडत नाही, रिक्षा मिळते तरी न सोडतय. आता चालला याच रिक्षावाल्याक कंटिन्यू केलो. एका चांगला बाबा 100 रुपये घे, बंद चालली सोडा. बस स्टॉपले पोचला बाबा टायमात. खाणार कशावर खायत पण नाही टाकला. आम्ही येलो बरोबर 7-5 मिनिटं असताना. आणि आता ही गाडी आहे मी जाणार आहे 6:30 वाजता. आता बघा बऱ्यापैकी आता मोबाईलमध्ये थोडासा कॅप्चर होत नाही. नाश्ता केला आपला. आता गेला की डायरेक्ट कामाक सुरुवात करू ना, टेन्शन नाही. जवळजवळ नाही म्हणशील 3 तासाचा प्रवास हा कुठला ही मोठा विषय आमच्यासाठी. चला बघूया कसं होता प्रवास, काय होता. क्या बघा स्टॉप गेलो गाडी स्टॉप झाला थांबत थांबत. पूर्ण रस्तोभर धुक्या होता. आणि वचला म्हणजे घरा पत्र्याशिवाय घरात नाही. आणि थंडी भरपूर आली काय. पाऊस वादळ वगैरे आपलं काय नाही. 5 मिनिटावर हॉस्टेल दाखवता रिक्षा मारली. भारी गारगार हवा दिसते. काश्मीर काश्मीरला काय असं दिवसभर कामा बिमाग जातात की नाही लोक.
काय काम करते थंडी. साईटवर पोचलो आणि डॉक्टरनं अजून योग नाही वाटतं. लवकर येलो आम्ही. तो बोललो 10 वाजता, पण आम्ही वाटला लवकर जावच्या हिशोबाने येलो. ते आता होईल आमचं काम काय 1-2 तासाचं असतं. लवकर जाऊचा म्हणतो ना तेवढाच वेळ होता. माहोल एकदम कारखार आता. आता नाही येता पण सकाळी लयच येत होतो तूर. चला बघूया आता काम झाल्यावर. चाय पिताला होता. चाय पिऊन झाली की मग तो येतील. येलो की मग काम करू. काम बिम झाल्यानंतर भेटाय. चला बघा कोणाक काय वाचू घेता त्यांनी वाचून घ्या. लग्नाचं कायदा सांगितलेलं याच्यात. काम झाला सही झाली आहे, पण या बाकी आहे. स्टॅम्प सरांचे तिकडे डोबरी मेन टीबी हॉस्पिटलला कडे बाकी आहे. तिकडे चालला होता. असे जवळजवळ काहीतरी 10-12 किलोमीटर तिकडे चालला होता. झालो मग आम्ही मोकळे. ज्या दिवशी असं वाटतं ना की लवकर होईल का कधी होणार नाही काम लवकर असं असतं. आता बघूया किती वाजता बस भेटता, किती वाजता रिटर्नचा प्रवास चालू होता. धुक्या काय आता बघा. 2-3 दिवस एवढा धुक्या नाही होता ना सागर. 2-3 दिवस आम्ही येला होता तर एवढा धुक्या नाही होता. पहिल्यांदाच आम्ही बघतो एवढा धुक्या. कमळाची फुलं आहेत भरपूर. कमळ धावत पळत गाडी पकडली. काय घाई झाली काय सांगा तुम्हाला. मी गाडी जाऊन बसलो. केस काय वर झाले आहेत बघा. गाडीत बसला, खालाव बिलाव काय नाही, कशा तरी धावला बिवला आणि गाडी पकडली. सगळं जाऊन बोंगाई गावला का खाना पिना. चला आता डायरेक्ट बोंगाई गावला भेटायचं. वीट भट्टे ना होय भरपूरच. केवढं तरी मोठमोठे ठराविक अंतरावर शेत जमीन मोठमोठी आहेत. म्हणजे मारण तर मारण पुढे लांब लचक जवळजवळ 50 एकर अशी एक लांब 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 अशी शेत. मळे जमीन भरपूर आकडे. बिर्याणी मागे बोली खाला होता आणि आता गप झोपणार. दमाक भरपूर झालेला. उद्या काय करूचा काय माहिती नाही. उद्याचे प्लॅन उद्याक माहिती. आता तरी आमच्या डोक्यात कसलो प्लॅन नाही. त्यामुळं उद्याचा उद्या. गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ संपूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद.